नमस्कार. आज आपण जावामधल्या एका महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, गार्बेज कलेक्शन. आपल्या एका श्रोत्याने काही नोट्स आणि खास करून JVM गार्बेज कलेक्शन फ्लॅग्सवर माहिती पाठवली आहे. तर चला पाहूया हे सगळं काय आहे ते. नमस्कार. हो, गार्बेज कलेक्शन म्हणजे जावामधलं ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. जुन्या भाषांमध्ये कसं C++ वगैरे डेव्हलपरला ऑब्जेक्ट तयार आणि नष्ट दोन्ही करावं लागायचं. विसरलं की मग मेमरी लीक किंवा आउट ऑफ मेमरी एरर. अशा अडचणी यायच्या. जावामध्ये JVMचं गार्बेज कलेक्टर हे काम बॅकग्राऊंडला करतं. म्हणजे डेव्हलपरची डोकेदुखी कमी झाली म्हणायची. अगदी. नोट्समध्ये डेमन थ्रेडचा उल्लेख आहे ना, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बॅकग्राऊंडला चालू राहणारं काम. ओके. पण मग एखादं ऑब्जेक्ट कचरा आहे हे JVM कसं ठरवतं? कधी? चांगला प्रश्न आहे. नोट्समध्ये 4 मुख्य पद्धती दिल्या आहेत. एक म्हणजे त्या ऑब्जेक्टचा रेफरन्स नल करणं. समजा स्टुडंट इक्वल्स टू नल केलं की झालं. अच्छा. दुसरं म्हणजे रेफरन्स व्हेरिएबलला नवीन ऑब्जेक्ट देणं, म्हणजे जुनं ऑब्जेक्ट आपोआप अनाथ होतं. तिसरं म्हणजे मेथडमध्ये तयार केलेले लोकल ऑब्जेक्ट्स, मेथड संपली की त्यांचे रेफरन्स जातात. आणि ते चौथं, आयलंड ऑफ आयसोलेशन, ते जरा वेगळं वाटतंय. हो, आयलंड ऑफ आयसोलेशन म्हणजे कसं, समजा 2 ऑब्जेक्ट्स आहेत A आणि B. A Bला रेफर करतंय आणि B Aला, पण बाहेरून कोणीच त्या दोघांना रेफर करत नाहीये. अच्छा, म्हणजे ते एकमेकांमध्येच अडकलेत. बरोबर. बाहेरच्या जगासाठी ते निरुपयोगी झाले. मग कलेक्टर त्यांना उचलतो. क्या बात आहे. म्हणजे हे सगळं ऑटोमॅटिक होतं, पण मग याचं महत्त्व काय आणि आपण यावर काही कंट्रोल ठेवू शकतो का? महत्त्व तर खूप आहे. मेमरी वाया जात नाही, मेमरी लीक्स टळतात. पण कलेक्टर कधी चालेल हे JVM ठरवतं. आपण नक्की सांगू शकत नाही. म्हणजे पूर्ण ऑटोमॅटिक. हो, बहुतेक वेळा मार्क अँड स्वीप अल्गोरिदम वापरला जातो. मार्क करायचं आणि मग साफ करायचं. पण तुम्ही जो नियंत्रणाचा मुद्दा विचारलात तिथेच येतात GC फ्लॅग्स. GC फ्लॅग्स. अच्छा, ज्याबद्दल श्रोत्याने माहिती दिली आहे. ते काय आहेत नक्की? हे म्हणजे JVMला स्टार्ट करताना आपण देतो ते कमांड लाईन ऑप्शन्स, जणू काही इन्स्ट्रक्शन्स. यांच्या मदतीने आपण काय म्हणतात त्याला, बऱ्याच गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ एकतर कोणता गार्बेज कलेक्टर वापरायचा ते निवडू शकतो, जसं -X + use G1 GC किंवा -X + use parallel GC. प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी. ओके. दुसरं, हीप मेमरीचा आकार ठरू शकतो. XMSने सुरुवातीचा आणि XMXने जास्तीत जास्त आकार. हे महत्वाचं असेल मोठ्या ॲप्ससाठी. अगदी. आणि तिसरं म्हणजे GCच्या कामाचं डिटेल्ड लॉगिंग मिळवू शकतो. -X log.gc किंवा जुन्या व्हर्जनमध्ये -X + print GC डिटेल्स वापरून. कधी चालला, किती वेळ घेतला, किती मेमरी मोकळी झाली, हे सगळं कळतं. वाव. म्हणजे आपण परफॉर्मन्स ट्युनिंगसाठी याचा वापर करू शकतो, पॉज टाइम्स कमी करण्यासाठी वगैरे. करेक्ट. परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करणं, पॉझेस कमी करणं, मेमरी वापर कसा होतोय हे समजून घेणं, यासाठी हे फ्लॅग्स खूप महत्त्वाचे आहेत. पण हे फ्लॅग्स वापरणं थोडं किचकट नसेल? चुकीचा फ्लॅग वापरला तर? होऊ शकतं. डिफॉल्ट सेटिंग्ज बऱ्याचदा ठीक काम करतात. पण हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशन्ससाठी यांची माहिती आणि योग्य वापर गरजेचा ठरतो. म्हणजे G1 GC पॉझेस कमी ठेवतो, तर पॅरलल GC थ्रूपुट वाढवतो, पण पॉझेस मोठे असू शकतात. निवड विचारपूर्वक करावी लागते. नोट्समध्ये system.gcचा पण उल्लेख आहे. त्याचा काय रोल आहे इथे? हो, system.gc किंवा runtime.getRuntime.gc वापरून आपण JVMला GC चालवायची रिक्वेस्ट करू शकतो. रिक्वेस्ट म्हणजे गॅरंटी नाही. बरोबर, फक्त विनंती. JVM लगेच ऐकेलच असं नाही. गंमत म्हणजे system.gc आतून runtime.getRuntime.gc लाच कॉल करता. त्यामुळे प्रोग्राम लॉजिकमध्ये यावर अवलंबून राहणं योग्य नाही. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट नोट्समध्ये आहे, फायनलायझेशन. फायनलाइज मेथड ऑब्जेक्ट नष्ट होण्याआधी GC ही मेथड एकदा कॉल करतं, काही क्लीनअप करायचं असेल तर. एकदाच. हो, महत्वाचं म्हणजे एका ऑब्जेक्टसाठी फक्त एकदाच, जरी ते ऑब्जेक्ट पुन्हा GCसाठी पात्र ठरलं तरीही. आणि अजून एक धोका आहे, जर फायनलाइज्डमध्ये काही अनकॉट एक्सेप्शन आलं तर JVM ते शांतपणे इग्नोर करतं. अरे बापरे. म्हणजे महत्वाचे रिसोर्स क्लीनअप, जसं फाईल हँडल बंद करणं, यासाठी यावर अवलंबून राहणं खूप धोकादायक झालं. अगदी. म्हणूनच फायनलाइज वापरणं टाळलेलंच बरं. आता ट्राय विथ रिसोर्सेस सारखे चांगले पर्याय आहेत.
तर थोडक्यात सांगायचं तर जावा गार्बेज कलेक्शनमुळे मेमरी मॅनेजमेंट सोपं होतं, ऑब्जेक्ट्स कधी कचरा ठरतात हे आपण पाहिलं, आणि जरी हे ऑटोमॅटिक असलं तरी जीसी फ्लॅग्स वापरून आपण या प्रक्रियेवर लक्ष ठेवू शकतो आणि काही प्रमाणात प्रभाव टाकू शकतो, जे मोठे ॲप्लिकेशनसाठी गरजेचं आहे आणि फायनलायझरपासून लांब राहिलेलं बरं. अगदी बरोबर. जीसी जरी बरंच काम ऑटोमॅटिक करत असलं तरी ते कसं काम करतं हे समजून घेणं आणि गरज असेल तेव्हा फ्लॅग्स वापरून त्याला ट्यून करणं महत्त्वाचं आहे. यातून एक विचार येतो की आपण अनेक ऑटोमॅटिक सिस्टम्स वापरतो, पण त्या आतून कशा चालतात हे माहीत असणं किती गरजेचं आहे, नाही का? म्हणजे गरज पडल्यास आपण योग्य हस्तक्षेप करू शकतो. खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे.